नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मनोज वल्लरीवरती चिडून रागातच बाहेर येऊन बसलेला असतो. तेव्हा वल्लरी मनोजला शिक असं करून आवाज द्यायला लागते. तेव्हा मनोज वल्लरीकडे बघायला लागतो. तेव्हा वल्लरी त्याला खुणावूनच आतमध्ये यायला सांगते. तेव्हा मनोज रागाने दुसरीकडे बघायला लागतो. तेव्हा वल्लरी हसायला लागते आणि मनोजजवळ जाऊन बसते. मनोज मात्र खूपच रागाला गेलेला असतो. आता वल्लरी म्हणते की मी काय म्हणते, चिडू नका ना, बघा ना माझ्याकडे. तेव्हा मनोज वल्लरीकडे बघायला लागतो. यावर वल्लरी मनोजला म्हणायला लागते, बरं बापरे, एका माणसाच्या नाकावर तर खूपच राग आहे. आणि ती म्हणायला लागते की नका ना चिडू माझ्यावर, चुकलं माझं, असं नाही होणार पुन्हा. यावर मनोज काहीच बोलत नाही. तेव्हा वल्लरी म्हणते, घ्या, बायको एवढं मनवते पण नवरा काही बोलतच नाही आहे, असं कोणी करतं का बायकोसोबत. यावर मनोज म्हणतो की आणि असं कोणी करतं का नवऱ्यासोबत. तेव्हा वल्लरी कान पकडत म्हणायला लागते की नाही हो, सॉरी, असं नाही करणार मी परत. यावर मनोज म्हणतो की हे बरं आहे तुझं, म्हणजे आधी चूक करायची आणि परत सॉरी म्हणत बसायचं. तेव्हा वल्लरी म्हणते की म्हणजे तुम्ही मला माफ केलं ना. तेव्हा मनोज म्हणतो की नाही. यावर वल्लरी म्हणते की बरं ठीक आहे, आज की नाही मी स्पेशल तुमच्या आवडीचा पदार्थ बनवते. तेव्हा मनोज म्हणतो की नाही नको, परत बघेल कोणीतरी आतमध्ये ना, त्यापेक्षा मी इथेच बरं आहे. तेव्हा वल्लरी खूपच टेन्शनमध्ये येते आणि ती मनोजकडे बघायला लागते. तर दुसरीकडे आपण पाहतो की प्रेरणाची आई आणि वल्लरीची सासू बोलत असतात. आता प्रेरणाची आई वल्लरीच्या सासूला म्हणते की इंदुताई, बघितलं ना प्रेरणा मला कशी बोलली ते. एकदा का तिच्या डोक्यावर अक्षता पडल्या की माझ्या डोक्यावरचं ओझं कमी होईल हो. आणि काय हो, तुम्ही तिच्यासाठी पोरगा बघत होता ना, त्याचं काय झालं. यावर वल्लरीची सासू म्हणते की अहो निलिमाताई, तुम्ही काहीच काळजी करू नका, मी माझा शब्द खरा करून दाखवणार. अशी चक्र फिरवलेत ना फोनवर की एकाहून एक चांगली स्थळं आलीत. यावर प्रेरणाची आई विचारते की कसली चक्र, नक्की काय म्हणायचं आहे काय तुम्हाला. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की तुमच्या नशिबाची चक्र. अहो एकापेक्षा एक स्थळं शोधून आणलेत तुम्ही तुमच्या प्रेरणासाठी. फोटो बघूनच तुमचं मन खुश होऊन जाईल बघा. यावर प्रेरणाची आई म्हणते, इंदुताई तुम्हालाच हो माझी काळजी, फोटो दाखवा मला, कोणतं स्थळ मला पसंत पडते ते मी बघते आणि मग बार उडवून टाकू. तेव्हा वल्लरीची सासू एक फोटो दाखवत म्हणायला लागते की हा पुण्याला कामाला असतो आणि गावाकडे आई वडील असतात त्याचे. तेव्हा प्रेरणाची आई फोटो बघत म्हणते की दिसायला तर पोरगा बरं आहे, पुण्यात घर आहे का, शेतीवाडी आहे का गावाकडे. तेव्हा वल्लरीची सासू सांगते की नाही, शेतीबिती नाही आहे, फक्त नोकरी आहे त्याला पुण्याला. यावर प्रेरणाची आई म्हणते की मग नको, मला दुसरं स्थळ दाखवा. तर आता वल्लरीची सासू दुसरा फोटो दाखवत म्हणते की याची शेती आहे गावाला 1-2 एकर. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की इतक्याने काय होणार आहे, 150-200 एकर जमीन पाहिजे मला ना, जावई पैसेवाला हवा आहे. सोन्याचं अंड देणारी कोंबडी कशी असते तसं मला जावई हवं आहे. तेव्हा वल्लरीची सासू खूपच वैतागून जाते आणि स्वतःच्या मनातच म्हणते की सोन्याचं अंड देणारा जावई हवा आहे म्हणे. तिची स्वतःची खायची मारामारी, स्वप्न बघा ना केवढे आहेत, लायकी आहे का हिची. तर दुसरीकडे आपण पाहतो की प्रेरणा आणि तेजा पैसे मोजत असतात. आता प्रेरणा तेजाला म्हणते की नवीन महिना सुरू झाला ना की धडकीच भरते बघ. यावर तेजा म्हणते, धडकी भरायला काय झालं, रेंट घ्यायला सकाळ सकाळ रोशन आंटी धडकणार आहे इथे दारावर. इतक्या तिथे श्वेतासुद्धा येते आणि म्हणते की तरी बरं आज माझ्या क्लासेसच्या मुलांनी फीस भरली, नाहीतर अवघड झालं असतं बघ माझं. यावर तेजा म्हणते की आपण सगळे एकत्र असताना काही अवघड आहे का. तितक्यात आता तिथे मिठ्ठूसुद्धा येते आणि म्हणते की हमारा कोई कुछ नहीं बिगाड़ सकता, हम दुनिया का जीना हराम कर देते जानी. यावर तेजा म्हणते की नौटंकी टाळ्या वाजवतो आम्ही, पण नंतर आधी रेंटचे पैसे दे. तेव्हा श्वेता म्हणते की चला माझ्याकडे रेंटचे पैसे द्या, म्हणजे आपण रेंट भरून टाकू. तेव्हा सर्वजण आपापल्या वाट्याचे पैसे द्यायला लागतात. आता प्रेरणा थोडीशी नाराज होत म्हणते की थोडेसे पैसे कमी आहेत, म्हणजे 500 रुपये कमी आहेत, ते अचानक डबे कॅन्सल झाले ना. तेव्हा तेजा म्हणते की एवढं काय आहे त्यात, मी देते आता, तुझ्याकडे आले की मला परत दे. यावर मिठ्ठू म्हणते की पण नाही, या सगळे पैसे एकत्र गोळा करून देवा, नाहीतर 1 रुपये जरी कमी असेल ना तर ती रोशन आंटी अकांड तांडव करेला. यावर तेजा म्हणते की ऐक ना, त्यापेक्षा आपण एक काम करूया ना, हे सगळे पैसे आपण प्रेरणाकडे देऊया का, ती नीट जपून तरी ठेवेन ना. ते काय करतेस गं तू प्रेरणा, डब्यात वगैरे ठेवतेस ना ते. तेव्हा प्रेरणा खुश होत म्हणते की खरंच ठेवू डब्यात, दे ठेवते. असं म्हणून प्रेरणा ते पैसे घेऊन किचनमधील एका डब्यात ते पैसे ठेवायला लागते. आता प्रेरणा पैसे ठेवतच असते. तितक्यात आता प्रेरणाची आई दरवाजातून
म्हणजे दरवाजाच्या मागे लपून हे सर्व बघायला लागते आणि प्रेरणाने डब्यात पैसे ठेवलेले पाहून खूपच खुश होऊन जाते. तर दुसरीकडे आपण पाहतो की मनोज अजूनही वल्लरीवर रागवलेला असतो. आता वल्लरी मनोजसाठी एक शर्ट कपाटातून शोधून काढते आणि म्हणते की हा शर्ट घाला आज तुम्ही. असं बोलतात की बायकोने दिलेला शर्ट घातला की दिवस चांगला जातो माणसाचा. यावर मनोज म्हणतो की हो बघतोय ना माझा दिवस किती चांगला जातोय ते. यावर वल्लरी मनोजला समजावत म्हणते की जाऊ द्या ना ते आता सगळं, तुम्ही आत्ता हा शर्ट घाला, तुमच्यावर हा शर्ट खूप छान दिसतो, एकदम हिरोसारखे दिसता तुम्ही. यावर मनोज म्हणतो की चांगला मस्का मारतेस गो तू, माझा राग कसा घालवायचा हे बरोबर समजतं तुला. तेव्हा वल्लरी हसायला लागते. आता मनोज वल्लरीला म्हणतो की थांबा 1 मिनिट मी हा शर्ट घालून येतो. असं म्हणून तो तिथून आतमध्ये निघून जातो. तेव्हा वल्लरी मनोजकडे बघून हसायला लागते आणि 1 2 3 असं काउंट करायला लागते. आता तितक्यात मनोज परत वल्लरीला आवाज देत येतो आणि म्हणतो की वल्लू अगं आतमध्ये येत म्हणतो की शर्टला तर या बटनच नाही आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की आता तर होतं. यावर मनोज म्हणतो की अच्छा म्हणजे आता होतं, तर मग आता मी आतमध्ये गेलो आणि मला भूक लागली म्हणून मी ते खाऊन घेतलं. यावर वल्लरी हसायला लागते आणि म्हणते की थांबा लगेच लावून देते तुम्हाला बटन. असं म्हणत वल्लरी मनोजच्या शर्टला बटन लावून द्यायला लागते. तेव्हा मनोज खूप प्रेमाने वल्लरीकडे बघत असतो. आता शर्टचं बटन लावून झाल्यावर वल्लरी मनोजला मिठी मारायला लागते. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की 1 मिनिट वल्लू, कुणीतरी पाहिल, मला खूप उशीर होतोय ऑफिसला जायला. असं म्हणून मनोज रागातच तिथून निघून जातो. तेव्हा वल्लरीला खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे आपण पाहतो की तेजा, मिठू आणि प्रेरणा आपापल्या कामांमध्ये बिझी असतात आणि तेव्हाच तिथे आता वल्लरीची सासू आणि प्रेरणाची आई येतात आणि त्यांना हळूच लपून बाहेरूनच बघायला लागतात. आता प्रेरणाची आई वल्लरीच्या सासूला काहीतरी खाणाखुणा करूनच आतमध्ये यायला सांगते. तेव्हा आता वल्लरीची सासू आतमध्ये येते आणि या तिघींना बघून म्हणते की काय पोरींनो, काय चाललंय, काय स्वयंपाक पाणी काय केले, कोणती भाजी बनवली आज, काय इथे मुंबईत आल्यापासून ना मला नीट जेवणच जात नाही आहे. आता हे ऐकून तेजा आणि मिठू खूपच रागाने वल्लरीच्या सासूकडे बघायला लागतात. यावर वल्लरीची सासू म्हणते की म्हणजे आमच्या गावाला कसं मस्त बेत असतो, पिठलं, भाकरी, ठेचा, फोडणीची खिचडी, हा सगळा विचार करूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलंय बापरे. यावर प्रेरणा वल्लरीच्या सासूला म्हणते की हो का काकी, इतकं चविष्ट जेवण असतं का तुमच्या गावी. यावर वल्लरीची सासू म्हणते की स्वादिष्ट काय विचारते, सगळं खूप स्वादिष्ट असतं. एक दिवस तर काय झालं माहिती आहे का, मी इतकं खाल्लं की पुढचे 5 दिवस तरी मला खायची गरजच नाही पडली, एवढं खाल्लं होतं मी. यावर मिठू म्हणते की अजून काय काय किस्से आहेत हो तुमचे, सांगा ना अजून काय काय करता गावी तुम्ही. यावर तेजा रागाने मिठूकडे बघायला लागते आणि म्हणते की छान, आता यांचे किस्से ऐकत बसा. आता वल्लरीची सासू त्या तिघींना अजून गावचे किस्से सांगायला लागते जेणेकरून त्या तिघींचंही लक्ष त्यांच्याकडे राहील आणि प्रेरणाच्या आईला हळूच पैसे चोरता येतील. असं म्हणून ती त्या तिघींनाही बोलण्यामध्ये गुंतवून ठेवते. आता त्या तिघींचंही लक्ष वल्लरीच्या सासूकडे आहे हे बघून प्रेरणाची आई हळूच घरामध्ये शिरते आणि हळूहळू किचनच्या दिशेने जाते. आता प्रेरणाने पैशांचा डब्बा तिथेच ठेवलेला असतो. तेव्हा प्रेरणाची आई तिथे पैशांच्या डब्याकडे बघून खूपच खुश होते आणि हळूच तो डब्बा उघडून त्यातील सर्व पैसे काढून घेते आणि हळूच तिथून बाहेर निघून जाते. आता प्रेरणाची आई वल्लरीच्या सासूला खुणावूनच सांगायला लागते की पैसे घेतलेत, आता या तुम्ही. आता वल्लरीची सासू त्या तिघींनाही म्हणायला लागते की मी जाते आता घरी, मला खूप कामं आहेत, तुमच्याशी गप्पा मारत बसले ना तर माझी कामं राहतील ना, तुम्ही काय रिकामटेकड्या आहेत सगळ्या. तेव्हा प्रेरणा, मिठू आणि तेजा खूप आश्चर्याने त्यांच्याकडे बघायला लागतात. तर आता यानंतर आपण पाहतो की तेजा, मिठू, प्रेरणा आणि वल्लरी गप्पा मारत असतात. आता तितक्या डोरबेल वाजते. तेव्हा प्रेरणा जाऊन दरवाजा उघडते तर रोशन आंटी आलेल्या असतात. आता रोशन आंटी जरा घाईतच असतात. तेव्हा प्रेरणा आणि तेजा म्हणायला लागतात की आलाय तर जरा बसा, चहा पाणी घ्या. यावर रोशन आंटी त्यांना म्हणतात की माझ्याकडे बसायला टाईम नाही आहे, माझं रेंट द्या, मी चालले. तेव्हा प्रेरणा म्हणते की बरोबर आहे तुमचं, नाही आज तुम्ही तुमचं रेंट घेऊनच जा, कारण पैसे काढूनच ठेवलेत आम्ही. असं म्हणून प्रेरणा जाऊन डब्यातील पैसे काढण्यासाठी म्हणून डबा उघडते तर डब्यात 1ही रुपया नसतो, डबा रिकामा असतो. आता हे बघून प्रेरणाला खूप मोठा धक्का बसतो आणि ती शॉक होत म्हणते की या डब्यात पैसे नाही आहेत. आता हे ऐकून सगळेच आश्चर्याने प्रेरणाला विचारायला लागतात की काय. आता तेजा, वल्लरी आणि मिठूसुद्धा प्रेरणाजवळ येतात आणि तिला विचारायला लागतात की अगं डब्यात नाही आहेत म्हणजे कुठे गेले नेमके. यावर प्रेरणा म्हणते की माहिती नाही आहे मला, मी तर याच डब्यात ठेवले होते सकाळी. यावर तेजा म्हणते की अगं नक्की हाच डब्बा आहे का, लक्षात आहे ना तुझ्या प्रेरणा.
आता हे सगळं बघून रोशन आंटी वैतागत म्हणतात की गर्ल्स, तुम्ही लोक मला काय मॅड समजता का? तुमच्या पैशांना काय पाय फुटले का की घरातून निघून गेले? मला माझं रेंट पाहिजे म्हणजे पाहिजे. तेव्हा प्रेरणा रोशन आंटीला म्हणते की अहो रोशन आंटी, माझ्यावर विश्वास ठेवा, आम्ही सकाळीच पैसे काढून जमवले होते आणि याच डब्यात ठेवले होते हो. तर तेजा म्हणते की रोशन आंटी ऐका ना, 1 दिवसाची मुदत देता का प्लीज? यावर रोशन आंटी आश्चर्याने म्हणतात की 1 दिवस? अरे तुम्ही लोक बोलता की आज नाही देतो, आज नाही देत, उद्या देतो, उद्या नाही देत, परवा देतो. आता रोशन आंटींना इतकं चिडलेलं पाहून वल्लरीची सासू आणि प्रेरणाच्या आई बाहेरूनच त्यांना बघत असतात आणि त्या दोघीही खूपच खुश झालेल्या असतात. आता वल्लरी रोशन आंटीला समजावत म्हणायला लागते की मावशी, आम्ही तुम्हाला उद्या रेंट नक्की देऊ, प्लीज आज पुरतं सांभाळा ना. यावर रोशन आंटी वल्लरीला म्हणतात की वल्लरी, तू बोलतेस ना म्हणून ऐकते मी, पण आधीच सांगते, उद्या जर या लोकांनी मला रेंट दिलं नाही तर मी या लोकांचं सामान घराच्या बाहेर फेकून टाकीन ना. असं म्हणत त्या रागातच बडबडत तिथून जायला लागतात. तेव्हाच त्यांना वल्लरीची सासू आणि प्रेरणाची आई चोरून ऐकत असताना दिसतात. तेव्हा रोशन आंटी त्या दोघींकडे खूपच रागाने बघायला लागते आणि रागातच तिथून निघून जाते. तेव्हा वल्लरीची सासू आणि प्रेरणाची आई एकमेकींकडे बघायला लागतात आणि हसायला लागतात आणि एकमेकींना टाळ्या द्यायला लागतात आणि त्यासुद्धा तिथून निघून जातात. तर इकडे वल्लरी, प्रेरणा, तेजा आणि मिठ्ठू पैसे गायब झाल्याने खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात. आता मिठ्ठू वैतागतच म्हणते की अरे यार, काय झालं सगळं? यावर प्रेरणा घाबरत म्हणते की मला खरंच काहीच माहिती नाही आहे गं, मी स्वामींची शपथ घेऊन सांगते की मी याच डब्यात ठेवले होते गं सगळे पैसे. तर दुसरीकडे प्रेरणाची आई आणि वल्लरीची सासू खूपच खुश झालेले असतात आणि आता वल्लरीची सासू म्हणते की निलिमाताई, आता घरात रडून रडून महापूर येईल. यावर प्रेरणाची आई म्हणते की तुम्हाला काय वाटतं? तसं नाही बरं का, एकाच एक महानग आहेत, एकाच्याही तोंडाला लगाम नाही आहे. यावर वल्लरीची सासू म्हणते की पण त्यांना कितीही त्यांनी एकी दाखवली ना तर मला माहिती आहे पैसा भल्या भल्यांमध्ये फूट पाडतो. आता बघा तुमच्या प्रेरणाला कसं फाडून खातात ते सगळे. यावर प्रेरणाची आई म्हणते की मला नाही वाटत की ती मालकीन आता त्यांना इथे राहू देईल म्हणून. यावर वल्लरीची सासू म्हणते की बापरे, तुमच्या प्रेरणालासुद्धा घराच्या बाहेर काढतील ना. यावर प्रेरणाची आई म्हणते की मग मला काय त्याचं, आता तिला बरोबर कळेल की पैसे नाही पाठवले तर आईचा जीव कसा तळमळत होते आणि म्हणते की मी पैसे लपवून ठेवते. यावर वल्लरीची सासू म्हणते की तुम्ही कुठे लपवून ठेवता? आणा ते इकडे, मी माझ्या घरात लपवून ठेवते व्यवस्थित, द्या इकडे ते. यावर प्रेरणाची आई म्हणते की मी सुद्धा लपवूनच ठेवते ना, असू द्या माझ्याकडे. यावर वल्लरीची सासू म्हणते की तुम्ही जर पैसे लपवले तर त्यांना लगेच सापडतील ना घरात, आणि मी जर माझ्याकडे ठेवले तर त्या थोडी ना माझ्याकडे येणार आहेत पैसे बघायला. मी माझ्या घरातील कपाटात व्यवस्थित लपवून ठेवते, द्या इकडे. असं म्हणत वल्लरीची सासू प्रेरणाच्या आईच्या हातातील पैसे खेचून घेत म्हणते की द्या इकडे, मी ठेवते व्यवस्थित. असं म्हणून ती तिथून निघून जाते. तेव्हा प्रेरणाच्या आईला खूपच राग येतो आणि ती खूप रागात वल्लरीच्या सासूकडे बघायला लागते आणि स्वतःच्या मनातच म्हणते की ही बाई तर खूपच डॅम्बीस निघाली, पैसे बघितले आणि डोळेच फिरले हिचे. तर आता मला जाऊन बघावं लागेल की ही बाई त्या पैशांचं काय करते ते. तर दुसरीकडे वल्लरी, प्रेरणा, तेजा आणि मिठ्ठू पैसे शोधतच असतात. आता मिठ्ठू म्हणते की अरे यार, आठव ना प्रेरणा दी, कुठे पैसे ठेवलेत ग? यावर तेजा म्हणते की आता कसे आठवतील तिला, हरवलेली असते ना सतत कुठेतरी. तेव्हा प्रेरणा तेजाला म्हणते की हे बघ, मला चांगलंच आठवते, मी पैसे याच डब्यात ठेवले होते, आता ते इथे नाही आहे, त्याला मी तरी काय करू? यावर तेजा म्हणते की अगं, हे बोलून आपला प्रश्न सॉल्व्ह होणार नाही आहे, पैसे कसे मिळवायचे, कसे द्यायचे रोशन आंटीला. आता मिठ्ठूसुद्धा प्रेरणाला म्हणते की प्रेरणा दी, आपण कसं जगतोय आपल्यालाच माहिती आहे ना, एवढी मोठी चूक तू कशी करू शकतेस ग? यावर वल्लरी मिठ्ठू आणि तेजाला शांत बसून म्हणते की जरा शांत होता का तुम्ही दोघीजणी? आणि ती प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई इथे या, इथे बसा. असं म्हणत ती प्रेरणाला एका खुर्चीवरती बसवते आणि परत तेजा आणि मिठ्ठूला म्हणायला लागते की आणि तुम्ही दोघी इतका गोंधळ घालून काय होणार आहे? त्यांना आठवणार आहे का पैसे कुठे ठेवलेत ते? भांबावून जातील अशाने त्या. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आजपर्यंत प्रेरणाताईंनी एवढी मोठी चूक कधीच नाही केली आहे, त्यामुळे त्यांना शांतपणे आठवू देत की पैसे कुठे ठेवलेत ते. यावर तेजा म्हणते की आता चूक कुणाची आहे किंवा ती झाली आहे की नाही हा प्रश्न नाहीच आहे वल्लरी, प्रश्न पैशाचा आहे. ती रोशन आंटी बघितलं ना किती थया नाचून गेली, ते उद्या कसं देणार आहोत आपण पैसे? यावर मिठ्ठू म्हणते की आणि नेमके पैसे कुठे गेले, कोणी नेले, हे बघावं लागणारच ना आपल्याला. यावर वल्लरी म्हणते की 1 मिनिट, तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? इकडे एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असताना सासूबाई आणि निलिमा काकी दोघीजणी इकडून तिकडे करत होत्या सारख्या. कदाचित या सगळ्यांच्या मागे त्यांचा तर हात नाही आहे ना. तेव्हा तेजा, प्रेरणा आणि मिठ्ठू तिघीही विचारात पडतात आणि एकमेकींकडे बघायला लागतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.